नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव गुजर. तर आज आम्ही या कन्नड तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव आणि या गावाने अनेक राजकारणी पुढारी या गावातून या ठिकाणी निर्माण झालेले आहे आणि या किशोर गावाचा कुठेतरी या कन्नड तालुक्यात नव्हे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये वचपा या ठिकाणी आहे. कारण या किशोर गावातून अनेक मोठमोठे राजकारणी या ठिकाणी होऊन गेलेले आहे. मग स्वर्गवासी रायबीरजी जाधव असो, त्यानंतर माजी आमदार हर्षवर्धनजी जाधव साहेब असो, तर असे अनेक राजकारणी या किशोर गावातून या ठिकाणी घडलेले आहे. तर आज आम्ही या किशोर गावी या ठिकाणी आलो असता तर भाग्यलक्ष्मीचे मालक, मोबाईल शॉपीचे मालक आपले पप्पू शेठ यांच्या दुकानात या ठिकाणी आम्ही भेट देण्यासाठी आलो असता तर त्यांनी आमचा चांगला आदर सत्कार या ठिकाणी केला. त्याबद्दल शेठजी तुमचं मनपूर्वक धन्यवाद. आणि मित्रांनो, ज्यावेळेस मी त्यांच्याकडे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष या ठिकाणी देत होतो तर कुठेतरी जीवाला आपुलकी त्यांच्या शब्दामध्ये या ठिकाणी दिसून येते. कारण जे आता आम्हाला कमीत कमी 10-20 मिनिटं या ठिकाणी झाले आणि अनेक मित्रमंडळी त्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी येत आहेत. तर कुठेतरी जे नवतरुण मित्रमंडळीमध्ये त्यांचा कुठेतरी खूप मोठं क्रेज या किशोर गावामध्ये या ठिकाणी दिसतं. आणि बोलता बोलता त्यांनी सांगितलं की मी ग्रामपंचायतचा या किशोर गावाचा सदस्य होतो, पण काही कारणास्तव माझं पद या ठिकाणी कॅन्सल झालं. पण तरी माझ्याकडे ग्रामपंचायतचं पद नसताना मी या किशोर गावामध्ये चांगले विकासाचे कामं या ठिकाणी आणलेले आणि माझ्या माध्यमातून मग त्यांनी सांगितलंय की सभा मंडप असो, अजून काय काय सभा मंडप बियाणे वाटते आणि रोड बरेचसे काम. तर बरेचसे कामं आपल्या पप्पू शेठ यांनी सत्तेत नसताना या ठिकाणी केलेलं आहे. तर त्यांच्याकडे सत्ता नाही आहे, पण ते एका पक्षाचे कार्यकर्ते आहे आणि या पक्षाचे कार्यकर्ते कोणते तर भाजप पक्षाचे. आणि भाजप पक्ष हा केंद्रात राज्यात सत्तेत या ठिकाणी आहे. तर कुठेतरी या सत्तेचा उपयोग घेऊन या आपले भागवजी कराड साहेब यांच्या माध्यमातून असो किंवा आपल्या कन्नड तालुक्याच्या प्रतिनिधी असो यांच्या माध्यमातून या किशोर गावामध्ये अनेक विकासाचे कामं त्यांनी या ठिकाणी केलेले आहे. आणि आज त्यांना वाटतं की मी कुठेतरी या गावाची सेवा या पक्षाच्या माध्यमातून तर करणार आहे, पण कुठेतरी येणाऱ्या काळात या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये ते या ठिकाणी भाग घेण्याची ते इच्छुकता व्यक्त करत आहे. ते जर मला चान्स भाजपने किंवा मला पक्षाने या ठिकाणी चान्स दिला तर येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये ते त्या ठिकाणी सहभागी होण्याचा त्यांचा एक प्रयत्न आहे. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून ईश्वराला एक विनंती करतो की कुठेतरी आमच्या पप्पू शेठच्या ज्या मनातील अपेक्षा आहेत या ईश्वराने या ठिकाणी पूर्ण करावा आणि पप्पू शेठची तुमचा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. कारण काय म्हणते त्याला, मुलाचे पाय पाण्याच्या ठिकाणी दिसतात, तर कुठेतरी लंबी रेस का घोडा पप्पू शेठ या ठिकाणी दिसतात. तर येणाऱ्या काळात किशोरमध्ये जसे या आम्ही अगोदरच या प्रतिष्ठित राजकारणी लोकांचे नावं या ठिकाणी घेतले, तर येणाऱ्या काळात पप्पू शेठचं नाव सुद्धा या किशोर गावाला या ठिकाणी आदराने घेतले जाईल. कारण हे गुण त्यांच्यामध्ये या ठिकाणी दिसून येत आहे. तर मी सर्वप्रथम पप्पू शेठ, तुम्ही आम्हाला जो मान सन्मान या ठिकाणी दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर आपलं नाव काय? हा, तर बाबासाहेब जोंगे एक आदर्श व्यक्तिमत्व. त्यांनी आत्ताच आपले पप्पू शेठ यांनी सांगितले की त्यांचे जे सोशल वर्क चांगल्या प्रकारे गोरगरीब शोषितांचे जे काही अडीअडचणीचे कागदपत्राचे कामं ते त्या ठिकाणी निःशुल्कपणे या ठिकाणी करतात. त्यानंतर आमचे संतोष भाऊ कोले यांचे जवळीक व येणाऱ्या काळात किशोर नगरीचे नगरसेवक म्हणून या ठिकाणी चर्चेचा विषय या ठिकाणी आहे. तर आपला पोलीस तर भूषण कोले भाऊ, आपणास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. कारण मला वाटतं जर आपले पप्पू शेठ जर तुमच्या सोबत गेले असले तर तुम्ही येणाऱ्या काळात ग्रामपंचायत या किशोर नगरीचे 100% नगरसेवक या ठिकाणी होणार आहे. तर कुठेतरी मित्रमंडळीची एक माळ जपण्याचे काम पप्पू शेठ या ठिकाणी करतात. तर मित्रांनो, खरंच आज आम्हाला या किशोर गावी येऊन आनंद झाला. तर मी सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो.